नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींनो, एका बाजूला आशेचा किरण आपल्याला मिळेल अशा आशेनं संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण सेवक त्या ठिकाणी आजच्या निर्णयाची वाट पाहत असतानाच आपल्याला असं पाहायला मिळालं, तारीफ पे तारीफ असं म्हटलं जातं आणि अशाच पद्धतीने आपल्याला पुढची तारीख देखील त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी दिलेलं सुद्धा आहे. Due to the paucity of time stand over to 29 June 2026 interim order if any to continue till then. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचं खरं तर आजचा जो आपण सर्वजण आशेने पाहत होतो की आज काहीतरी चांगला निर्णय आपल्या शिक्षण सेवकांना येईल, परंतु तशा प्रकारचं काय आजच्या कोर्ट केसमध्ये आपल्याला जे झालेलं आहे त्या पद्धतीचा जो निर्णय झाला तो पाहायला मिळाला नाही. खऱ्या अर्थानं येणाऱ्या 29 तारखेला काहीतरी मोठा निर्णय व्हावा आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वच्या सर्व शिक्षण सेवकांना न्याय मिळावा अशीच एक मोठी अपेक्षा आहे. यावरती आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत बऱ्याच वेळा त्यांनी तारखा दिलेल्या आहेत आणि हे आत्ता मला असं वाटतं की काहीतरी आपल्याला आउटपुट मिळेल. आपल्या सर्वांची इच्छा तर अशी आहे की हे शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे आणि अगदी सुरुवातीपासून शिक्षण सेवक जॉईन झाल्यापासूनचा संपूर्ण पगार त्या शिक्षण सेवकाला मिळाला पाहिजे. कारण की समान हक्क आणि समान काम या तत्वावरती आपण जर पाहिलं तर आपण जेवढं काम करतो आहे तेवढंच आत्ता पाहिलं तर अनुदानितचे ज्यांचं शिक्षण सेवक पूर्ण झालं आहे ते सुद्धा शिक्षक तेवढंच काम करतात, परंतु त्यांच्या आणि आपल्या पगारामध्ये खूप मोठा तफावत आपल्याला पाहायला मिळते आणि त्या तफावतीचा विचार केला तर तुटपुंज्या पगारावरती शिक्षण सेवकांना जीणं त्या ठिकाणी अवघड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणूनच हा केसचा निकाल आपल्या बाजूनीच आला पाहिजे आणि येणार अशी आपल्याला खात्री आपण बाळगायला पाहिजे. लवकरात लवकर हा निर्णय यावा ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक पाहत आहेत. तर नक्कीच याचं काही अपडेट आल्यावरती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.